गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। 10 वर्षापूर्वी बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या दाजीवर मेहुण्याने गोळीबार केला। या घटनेत दाजीच्या उजव्या मांडीला गोळी लागली, त्यात ते गंभीर जखमी झाले। गोळीबारानंतर मेहुण्याने पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी झाडली गेली असा बनाव रचला, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून जाणीवपूर्वक हल्ला केला असल्याचा गुन्हा कबूल केला। ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे घडली। या घटनेतील आरोपी निलेश राजाराम मोहिते वय वर्ष 45 हा माजी सैनिक आहे। अशोक पाटील वय वर्ष 40 हे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। सविस्तर माहिती अशी की सोमवारी सकाळी दाजी अशोक पाटील आणि मेहुणा मोहिते यांच्यात जोरदार वाद झाला। यानंतर संतप्त झालेल्या मेहुण्याने दोन गोळ्या दाजीच्या दिशेने झाडल्या। यात एक गोळी दाजीच्या उजव्या मांडीला लागली, त्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने यशवंत आयुर्वेदिक दवाखान्यात दाखल करण्यात आले। या धक्कादायक घटनेनंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली। पहिल्यांदा मोहिते यांनी पिस्तूलची साफसफाई करताना चुकून गोळी लागली असा बनाव रचला, त्यामुळे घटनास्थळी पोहोचलेले पोलीसही संभ्रमावस्थेत होते। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी कसून चौकशी केल्यानंतर मेहुणा विनोद पाटील यांनी कबूल केले की 10 वर्षापूर्वी बहिणीशी केलेल्या लव्ह मॅरेजमुळे हा गोळीबार झाला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।